राम 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 मंडळी, आज आपण रामकृष्ण दादांच्या शेतात आलोय। मिरचीची आंतरपीक लागवड कापूसमध्ये कशी घेता येतात ते आपण भाऊंकडून माहिती घेऊया आपण। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मला बऱ्याच शेतकऱ्यांचे देखील मला फोन येतात की दादा आपण कापसामध्ये किंवा डाळिंबमध्ये किंवा सीताफळमध्ये की जे लहान असतं आपण लागवड केलेली असते त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मिरची लागवड कशी घेतात आणि त्याच्यामध्ये सक्सेस आपण कसं बनत असतो, तर मी आज सविस्तर या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा पाटील साहेब, हे आपलं आहे 4x4चा अंतरमध्ये एक नळी सुटलेली आहे आणि या डिफरवर मी आता माझं मिरचीचं बघा हे जे रोप आहे हे आता 5-7 दिवसामध्ये तयार होणार आहे आणि हे या रोपाची लावणी इकडे दाखवा किरण पाटील, या रोपाची लागवड मी या इथं करणार आहे। हे माझं 150 आहे, 4x1.5 म्हणजे झाड ते झाड 1.5 फूट अंतर आहे आणि याच्यामध्ये मी ती लागवड करणार आहे। त्याच्यानंतर मी याला बेसल डोस देणार आहे 10-26 आणि तुम्ही कुठलं सांगितलं होतं निमपेंड आणि ग्रो न्यूट्रिकाचे ग्रो किट, ते मी याच्यामध्ये देणार आहे। हे सालाप्रमाणे देत असतो आणि त्याच्यामध्ये ते खत माझं गावरान खत असतं त्याचं पण मी इथं टाकणार आहे। त्याच्यानंतर लावल्यानंतर मी याला एक बेडच्या माईक म्हणजे आपलं याच्याने जोडी बैलने ते बेड पाडून त्याच्याकडे दीड महिन्यापर्यंत आपण लक्षच द्यायचं नाही। तुम्ही लागवड करा। हा ठिबक असलं तर ठीक आहे, नाही असलं तर देवाच्या पाण्याचं पण हे लावता येत असतं। आणि या बदलत्या हवामानामुळं तर मिरचीला जे आपण हिवाळ्यामध्ये जी धुरी येते, आपण धुरी म्हणतो, त्याच्यामुळे मिरची ही खराब होत होती। पण कापूस आता कापूस हा जर इथपर्यंत आला तर ती येणारी धूर आहे ती कापसावर बसते, मिरचीला याचा कुठलाही परिणाम होत नाही, याला जास्ती फवारणी चालत नाही, लागत नाही त्याच्यामुळं। तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याकडे जर असं कुठलं तरी फळबाग लावली असेल, लिंबू लावलेला असेल तर त्याच्यामध्ये किंवा कापसामध्ये जर आपलं सोडलेली जागा असेल तर त्याच्यामध्ये हे गावरान शंकेश्वरी आणि फाफडा हे आपण वाण लावू शकतो। आणखी काय विचारायचं आहे तुम्हाला? पाटील साहेब, तुम्ही आता 10 वर्षापासून मिरची लागवड करताय, तर दैनंदिन तुम्ही आता मिरचीवर उपयुक्त उद्योगधंदा सुरू केला आहे? हा, मी स्वतः बघा माझ्याकडे असे काही कस्टमर आहेत की ते घरी येतात आणि घेऊन जातात। मी तिखट देत असतो ओरिजिनल की जे कुठंच मिळणार नाही, गावरान शंकेश्वरी आणि जळगाव फाफडा याचं मी तिखट घरपोच देत असतो। जर मोठी ऑर्डर राहिली 10 किलो 20 किलो 50 किलो तर ती माझ्या गुजरातपर्यंत पण जातं। जोडं नंदुरबार जे काही मोठ्या फॅमिली आहेत म्हणजे वास्तविक जैन समाज कमी तिखट खातं म्हणे, पण हे तिखट त्यांना एवढं आवडतं तर ते सुद्धा माझ्याकडून घेऊन जात असतात आणि मी फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यानेच माझं सर्व तिखट विकलं जातं। तर याच्यामुळे मला खूप मोठा नफा मिळत असतो। आणि मला एकच सांगायचं आहे की आपल्याला जर पारंपरिक पद्धतीने जर मिरची या पिकाची जर शेती करायची असेल तर याच प्रकारे करायला पाहिजे। याला कुठलाही जास्त फवारणीचा खर्च लागत नाही, जास्त खत लागत नाही, तर याप्रमाणे आपण अशी लागवड करत असतो। बघा मी पार सोडून दिलेलं आहे असं। आणखी काय तुम्हाला? रामदादा विषयी आता आपल्याकडे खानदेशमध्ये शेतकरी आत्महत्या वाढत आहेत। बरोबर शेतकरी आत्महत्या रोज महाराष्ट्रात होत आहेत। बरोबर त्यासाठी शासन यंत्रणा बरोबर आणि व्यवसाय बरेच मंडळी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही, बरोबर पण आपण शेती का परवडते याच्यावर? बरोबर, शेती म्हणजे कधीच न उलगडणार, म्हणजे आपल्याला किती अभ्यास केला तरी तो कमीच राहील असं एक गणित असतं। शेती तुम्ही रोज शेतात जा, तुम्ही रोज तंत्रज्ञान, तरी सुद्धा आपल्याला नवीन प्रयोग कितीही कमी केले तरी कमी पडतील। म्हणून प्रत्येकाने शेतीमध्ये रोज अभ्यास करायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आता आपण जर शासनाच्या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, कृषी खातं म्हणा, विविध NGO म्हणा, पण त्या अपूर्ण ठरतात। कशा अपूर्ण ठरत आहेत की पहिला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना जे काही आपल्याला जे बीज दिलं जातं, आता मी एक कापसाचे बीज आणलेलं होतं, मला जवळजवळ बरेच म्हणजे याच्यामध्ये मर पडलेली होते, निकृष्ट दर्जाचं बियाणं, निकृष्ट दर्जाचं खत, याच्यामुळे शेतकरी हा हराश झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे। आणि ते ह्या ज्या काही निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे शासनाने त्वरित याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर शेतकरी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। बिना शेताच्या म्हणजे शेतकरी असेल पण त्याच्याकडे शेत राहणार नाही, कारण की तो त्या कर्जाच्या विळख्यातून त्याने विकलं गेलेलं असेल आणि त्याला कुठंतरी रोजे कामाला जावं लागेल। हे पाहिलं येता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या व्हिडिओच्या द्वारे मी कळवू इच्छितो
ते आम्हाला तुमचं काही नको, तुमची कर्जमाफीही नको, तुमचं काहीच नको, आम्हाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्हाला रास्त भाव पाहिजे, आम्हाला मिळणारं जे बियाणं आहे ते चांगल्या दर्जाचं पाहिजे, खतं असतील ते चांगल्या प्रकारे पाहिजे. मी बघतोय माझ्या जिल्ह्यात लाज वाटते मला, वाईट आहे की एवढं बोगस खत विकलं जातं की अवधानसारख्या MIDCमध्ये पत्राच्या गोडाऊनमध्ये युरिया दडला जातो हो, दडून त्याच्यावर प्रक्रिया करून त्या 19च्या थैल्या भरल्या जातात, त्याला कलरमेट होतो. वाईट वाटतं मला, मी या तालुक्याचा आहे. आणि सर्वसामान्य आवाज उठवायला गेलं तर त्याच्यावर प्रेशर येत असतो. तर मित्रांनो, शेतकरी बांधव आपण हुशार व्हा. शासन कितीही जर आपल्यावर आक्रमक होत असेल तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. गावरान खत, मी पाटील साहेब गावरान खतीच्या याला सुद्धा डोस देत असतो, कशाला, कापसाला आणि मिरचीला. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः हुशार होणं महत्वाचं आहे. रासायनिककडे न वळता जास्ती सेंद्रियकडे आपला कल दाखवला पाहिजे. निश्चितच शेतकरी सुखी होईल, कारण शेतकरी नाही तर काहीच नाही. कितीही करू दे यांना राज्यकर्त्यांना, पण शेवटी एक दिवस शेतकऱ्याकडे सर्व ताळमेळ असतील यांची. तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खचू नका, आपल्या शेतावर विविध प्रयोग करा, त्यांच्या मार्फत आपण चांगली शेती करून आपला उदरनिर्वाह कसा करू याचा अभ्यास आपण प्रामुख्याने केला पाहिजे. तरी आपण आता आणखी तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारा. रामदादा स्वर्गीय शरद जोशी साहेब त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे काम केलंय बरोबर ते कोणी करणार नाही. आता येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बोलणारे जवळपास नेते कमी झाले. बरोबर सर्व भूमिपुत्र म्हणतात, कोण शेतकरी पुत्र म्हणतो. पण शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्रात मोजून रविकांत भाऊ तुपकर, बच्चूभाऊ कडू, राजू शेट्टी साहेब, इतर काही आपण मंडळी बोलतायत, त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहावं आणि आपल्या मागण्या, नवीन तंत्रज्ञान कसं भेटतील शेतकऱ्यांना यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. यशस्वी शेतकरी रामदादांना पुढील कार्यात शुभेच्छा देऊ. वंदे मातरम.